नमस्कार. आज मी तुमच्याशी समक्ष क्रिएशनमधल्या सोहळ्याच्या वर्गीकरणाबद्दल काही माहिती देणार आहे. 2024मध्ये बुंकासाय नावाचं एक जॅपनीज टीचर्स असोसिएशननी सोमय्या कॉलेजमध्ये फेस्टिवल ऑर्गनाईज केलं होतं आणि मला त्या फेस्टिवलमध्ये पार्टिसिपेट करायची, स्टॉल मांडायचं संधी मिळाली. हा जेव्हा मी पार्टिसिपेट केलं, जेव्हा मी माझा स्टॉल मांडला, त्यावेळेला व्हिडिओ शूट करताना मी माझ्या प्रोडक्टला जेव्हा बघत होते, व्हिडिओ शूट करत होते, तेव्हा असं माझ्या लक्षात आलं की ज्या पद्धतीने ती मांडणी केली होती, त्या मांडणीतून आपोआप त्याचं वर्गीकरण झालेलं होतं. आणि आजपर्यंत सोहळ्याचे प्रोडक्ट्स मी कधी ह्या दृष्टिकोनातून बघितले नव्हते, त्याला कधी कॅटेगराइज्ड केलं नव्हतं. पण जेव्हा मी बुंकासायमध्ये त्या स्टॉलमध्ये माझे प्रोडक्ट मांडले आणि जेव्हा व्हिडिओ शूट केला, तेव्हा मला इतकं छान वाटलं की एवढ्या वर्षांचं जे काही मी प्रोडक्ट्स बनवत गेले, एकत्रित आले आणि ते इतक्या सहज पद्धतीने 3 भागांमध्ये डिवाईड झाले. त्यातलं एक म्हणजे स्टेशनरी, ज्याच्यात पेपर प्रोडक्ट्स येतात, जे बरेचसे तुम्हाला माहितीसुद्धा आहेत माझे. त्याच्याबद्दल डिटेलमध्ये मी दुसऱ्या व्हिडिओत बोलेन. नंतर आर्टमध्ये ॲक्रेलिक, वॉटर कलर पेंटिंग्स आणि रेझिन आर्ट, जे मी आत्ता हल्लीच लॉन्च केलं आहे, तेही मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलेन. कारण ह्या व्हिडिओ करण्याच्या पाठचं कारण आहे एकतर वर्गीकरणाबद्दल बोलणं आणि दुसरं म्हणजे त्याच्यातलं जे तिसरं कॅटेगरी आहे, तिसरी कॅटेगरी ती म्हणजे ॲक्सेसरीज. आता ॲक्सेसरीजची सुरुवात जी झाली ती फेल्ट प्रोडक्टनी झाली. त्याच्यामध्ये फेल्ट पाऊच, फेल्ट फोल्डर्स, फेल्ट क्लच, कार्ड होल्डर्स हे फेल्टचे प्रोडक्ट आहेत. आता त्याच्यात फॅब्रिकसुद्धा ॲड झालेलं आहे, ज्याच्यात झिपर पाऊच आहे, टोट बॅग्स आहेत. टोट बॅगमध्ये 3 प्रकारच्या टोट बॅग्स आहेत. एक ते म्हणजे क्विल्टेड टोट बॅग, दुसरी एक नॉर्मल ज्याला झिप आहे, पॉकेट्स आहेत, आणि तिसरी जी पोटलीच्या शेपमध्ये आहे, पोटली बॅग. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा फोल्ड ओव्हर पाऊच आहे आणि असे बरेच काही प्रोडक्ट्स आत्ता मी ॲड केलेले आहेत आणि पुढे करत राहील. तर आजचा हा जो माझा व्हिडिओ होता, हा तुमच्याशी जे एवढे वर्षांपासून समक्ष क्रिएशनशी जोडलेले आहेत, त्यांना समक्ष क्रिएशनमधल्या सोहळ्याच्या ह्या एका नवीन करत आलेल्या बदलाबद्दल सांगायचं होतं. आता ॲक्सेसरीजबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी पुन्हा शेअर करेन. थँक्यू.